आता वळूयात परभणीकडे। परभणी जिल्ह्यातनं जात असलेल्या जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचं काम मोटो कार्लो या कंपनीला मिळालेलं आहे। या कंपनीनं कोणतीच परवानगी न घेता गौर शिवारामध्ये अवैध क्रशर टाकले होते। शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुद्धा केलेलं आहे। नदीकाठी ठिकठिकाणी उत्खनन करून ती माती रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेती नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडण्याचा धोकाही निर्माण झालाय। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कंपनीला 4 कोटींचा दंडही ठोठावलाय। अधिक माहिती घेऊया दिवाकर माने यांच्याकडे। दिवाकर, नेमका हा काय प्रकार, किती काळापासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि आता कंपनीने नेमकं काय उत्तर दिलंय? कधी भरणार 4 कोटी? प्रज्ञा, मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हे उत्खनन सुरू होतं। परभणीतून जे जाणारा समृद्धी महामार्ग आहे, जालना ते नांदेड हा महामार्ग असणार आहे। तर ह्या गौर शिवारामध्ये ह्याचं काम सुरू आहे। तर कुठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात उत्खनन ह्या कंपनीद्वारे सुरू होतं आणि ह्या कंपनीने कोणाच्याही नोटिसांकडे लक्ष केलं नाही आणि दुर्लक्ष करत सर्रासपणे हे उत्खनन सुरू केलं होतं। ह्याचाच तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला होता। ह्याचा तपास त्यांनी करायला सांगितला होता। ड्रोनद्वारे हा तपास करण्यात आला होता। त्याच्यामध्ये जवळपास एकूण 70,000 ब्रास माती ही उत्खनन केली होती। पूर्णा नदीच्या काठावर ही माती उत्खनन केल्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे की नदीचे पात्र देखील बदलेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे उत्खनन झालेलं आहे। तर जवळपास 4 कोटी 18 लाख रुपयांचा दंड जिल्हाधिकाऱ्यांना मोंटे कार्लो कंपनीला थोपवण्यात आलेला आहे। 1 महिन्याच्या आत त्यांनी हा पूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मोठी दंडात्मक कारवाई देखील बघण्यात भेटणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि ही कारवाई होणं अपेक्षित आहे। अन्यथा येत्या काळामध्ये निसर्गाची ही हानी ही अशीच कायम होत राहील, ती होऊ नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी दिवाकर।